हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 14 फेब्रुवारी 2024. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या थॉट्स दॅट थ्राईव्ह या चॅनलच्या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपण सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. आज आहे व्हॅलेंटाईन डे. सो हॅपी व्हॅलेंटाईन डे. सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आणि आज वसंत पंचमीसुद्धा आहे. सरस्वती म्हणजे गॉडेस सरस्वती देवी आहे, तिचे आपण आज पूजन करतो. जी सरस्वती देवी ही हंस वाहन जिचं आहे, ते वाहन हंस दाखवलं आहे, कारण हंस बुद्धी आहे, बुद्धीची देवता आहे. त्यामुळे आपण सरस्वतीचं पूजन आज करत असतो. शिवाय पॉवर टू क्रिएट, नंतर पॉवर टू लव, पॉवर टू नॉलेज, हॅपीनेस, हे सगळं काही सरस्वतीच्या आराधनेने आपल्याला मिळत असतं. त्यामुळे आज वसंत पंचमीच्या सुद्धा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण गेले काही दिवसांपासून इमोशनल फ्रीडमचा अभ्यास करत आहोत. इमोशनल फ्रीडममध्ये आपण काही बंधनं अशी बघितली की त्या बंधनातून आपल्याला आपली इमोशन्स म्हणजे भावनिक स्वातंत्र्य नष्ट होतं आणि आपण पारतंत्र्यात जातो. तर आपण अशी बंधनं जी बघितली त्यामध्ये प्रभाव बघितला, स्वभाव बघितला, लगाव बघितला, झुकाव बघितला आणि दबाव पण बघितला. आता सर्वात महत्त्वाचा जो आहे की ज्याच्यामुळे आपले इमोशनल फ्रीडम हे संपुष्टात येतं किंवा नष्ट होतं, म्हणजे भावनिक जी गुंतवणूक असते आपली ती इतकी होते किंवा त्याचा आपल्याला काय येतो, आता शब्द तुमच्या लक्षात आला असेल की तणाव हे असं एक बंधन आहे. स्ट्रेस, त्याला इंग्लिशमध्ये आपण स्ट्रेस म्हणतो. कुठली गोष्ट इतकी ताणू नये की ती तुटेल, आणि तो जो ताण असतो त्याला आपण तणाव असं म्हणतो. ओके, तणावाची डेफिनेशन आपण जेव्हा एक हळूहळू चॅप्टर अभ्यासणार आहोत त्यावेळेस तणावाची डेफिनेशन म्हणजे परिभाषा आपण बघणार आहोत. पण आज आपण थोडक्यात तणाव हे जे काही बंधन आहे आपलं, जे आपण स्वतःलाच आपण घालून घेतलेलं आहे, आपल्यावर कोणी लादलेलं नाही आहे, पण आपण सतत तणावाखाली असतो असं सगळेजण आत्ता म्हणत असतात. तर हा जो तणाव आहे, हे जे काय बंधन आहे, त्यांनी आपलं भावनिक स्वातंत्र्य नष्ट होतं. तर आज आपण काय करायचं आहे की तणाव याची कारणं आपली काय आहेत ती आपण आपली आज शोधून काढायची. म्हणजे काय करायचं आहे, तर आज एक अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं किंवा अर्धा तास आपण एकांतात बसायचं आहे, एका जागी बसायचं आहे, स्थिर बसायचं आहे आणि शांतपणे अंतर्मुखतेच्या शक्तीने अंतर्मुख होऊन स्वतःच्या मनाशी बोलायचं आहे. मन म्हणजे काय? सोचणे की शक्ती. आणि बुद्धीने आपण काम करायचं, म्हणजे बुद्धी निर्णय घेते. निर्णय घेण्याची जी शक्ती आहे ती बुद्धी आहे, हो की नाही? हे आता आपल्याला माहिती आहे. मग आता आपण आपलं मन आणि बुद्धी या गोष्टींमध्ये, म्हणजे मन आणि बुद्धीला स्ट्रेस म्हणजे ताण कशाचा येतो ह्याचा विचार शांतपणे बसून करायचा आहे. आपलं उत्तर आपल्याकडेच आहे. आपलं उत्तर इतरांना विचारायचं नाही प्रश्न होऊन की मला ताण काय येतो आहे, माझ्या ताणाची उत्तरं काय आहेत, माझ्या ताणाचं सोल्युशन काय. वेन देअर इज अ प्रॉब्लेम देअर इज अ सोल्युशन ऑल्सो. म्हणजे जर का प्रश्न विचारला ना आपण एखादा, तर त्या प्रश्नामध्ये अर्ध उत्तर समाविष्ट असतं. बघा, शांतपणे विचार करून बघा या गोष्टीवर. मी सांगते त्या शांतपणे विचार करा, आपल्याला लगेच समजेल. आत्ताची परिस्थिती अशी आहे की एव्हरीवन इज सेइंग दॅट आय एम इन स्ट्रेस. अगदी लहान मुलं आहेत ना, माझ्याकडे पेशंट येतात, छोटी मुलं, अशी एक 7-8 वर्षाचा माझ्याकडे मुलगा मध्ये आला होता आणि तो मला म्हणायचा की मॅडम मला स्ट्रेस आहे. मी त्याला खूप खोदून विचारलं, आम्ही खूप छान गप्पा मारल्या, तो माझा मित्र आहे 7-8 वर्षाचा मुलगा. मी त्याला विचारता लक्षात आलं की त्याचा स्ट्रेस फॅक्टर काय, त्याला का तणाव येत आहे. आत्ता मी ती गोष्ट किंवा ती घटना किंवा ती, म्हणजे हे एक्झाम्पल म्हणून आपल्यासमोर सांगत नाही आहे, त्याची खूप मोठी चर्चा होईल.
पण सांगायचा मुद्दा असा की आत्ता लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक वयाला तणाव आहे. माझ्या लहानपणी म्हणजे आपल्या लहानपणी आपण तणाव हा शब्द आपल्या डिक्शनरीतच नव्हता. म्हणजे कधी मला आठवत नाही की मी असं म्हणलं आहे की मी तणावाखाली आहे किंवा आय एम इन स्ट्रेस. आत्ता डिक्शनरीमध्ये प्रत्येकाच्या तणाव हा शब्द आहे. तर आजपासून एक लक्षात ठेवायचं आहे की हा तणाव जो काय शब्द आहे तो आपल्या डिक्शनरीमधून आजपासून आपण काढणार आहोत. आणि त्या काढण्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या आहेत ते आपण आजपासून पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. तर हा जो तणाव म्हणजे काय याची परिभाषा आपण थोडंसं नंतर बघूयात. तणावाची आधी आपण आपली कारणं शोधूयात. तणाव हा कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे येतो. तणाव हा व्यक्तींचा असू शकतो. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नाही आहे, एखाद्या व्यक्तीचे आपले विचार जुळत नाही आहेत, एखाद्या व्यक्तीबरोबर राहणं अशक्य आहे, एखाद्या व्यक्तीचे की जी व्यक्ती आपल्याला त्रास देते आहे कुठल्या ना कुठल्या तरी कारणाच्या स्वरूपात. म्हणजे थोडक्यात काय की जी विचारांची वेवलेंथ आहे ना त्या व्यक्तीशी तुमची जुळत नसली की तो एक प्रकारचा तणाव येतो. कारण विचारातून भावना निर्माण होतात. इमोशन्स कशी निर्माण होतात. थॉट्स क्रिएट इमोशन्स. जसा थॉट असेल तसं इमोशन तयार होतं. पॉझिटिव्ह थॉट असेल तर पॉझिटिव्ह भावना तयार होते. निगेटिव्ह थॉट असेल तर निगेटिव्ह भावना तयार होते. आपण टीमचा विचार इथे केलेला आहे. थॉट्स, इमोशन, ॲटिट्यूड अँड मेमरी याचा विचार पुन्हा पुन्हा आपण सतत करणार आहोत. हे टीममध्ये सगळं बसवायचं आपल्याला. हे एक लक्षात ठेवायचं आहे कायम. तणावाची कारणं आपण शोधत असताना मला कुठल्या व्यक्तीपासून तणाव येतो आहे का तो शोधायचा. एक डायरी घ्यायची, पॉईंट्स लिहून काढायचे. समजा मला तणाव त्या व्यक्तींकडचा म्हणजे व्यक्तींपासून असेल. आपण आज व्यक्तींपासून येणारे तणाव हे कारण बघूयात आज आपण. बाकीचे कारणं पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ओके. काही व्यक्ती अशा असतात की त्याचा स्ट्रेस आपल्याला येतो. तो भले त्या व्यक्ती आपल्या घरात असतील, आपल्या रिलेशन्समध्ये असतील, व्यवहारामध्ये ज्या ठिकाणी आपण काम करतो आहे ऑफिसमध्ये तिथे असू शकतात, आपल्या मैत्रिणींच्या संबंधात असू शकतात, तिथे काही ताणतणाव असू शकतात. पुन्हा एकदा तोच प्रश्न आला म्हणजे तोच विचार आला की आपलं आणि त्यांचे विचार वेगळे आहेत. तर आता अशा वेळेस काय करायचं. बघा, त्या व्यक्तीला घरातल्या व्यक्तींना आपण तोडून टाकायचं आहे का त्या स्ट्रेस घालवण्यासाठी. तर नाही, आपण त्या व्यक्तींबरोबर राहायचं आहे. कारण आपण एक गोष्ट म्हणजे एक व्हिटॅमिन शिकलेलं आहोत. ते म्हणजे व्हिटॅमिन ए. दॅट इज ॲक्सेप्टन्स, स्वीकार. मग आता हा स्वीकार कसा करायचा ते आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. त्याचं ॲप्लिकेशन आता इथे करायचं आहे. व्यक्तींचे विचार किंवा त्यांना पटवून घेण्यासाठी किंवा त्यांच्याकडून येणारा स्ट्रेस कमी होण्यासाठी ॲक्सेप्टन्स इज युअर मेडिसिन. मी म्हणजे आपण जसे आहोत गुणदोषांसकट स्वतःला स्वीकारायचं आहे. पहिल्यांदा सेल्फ ॲक्सेप्टन्स आला पाहिजे की मी जशी आहे तशी आहे. ओके, फाईन. माझ्या बरोबरीचे व्यवहारात असू देत, घरात असू देत, नातेसंबंधात असू देत, जिथे कुठे असतील ते जसे आहेत त्यांच्या संस्कारांसकट, त्यांच्या गुणदोषांसकट आपण ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारायचं आहे. 100% ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. हळूहळू ह्याच्यावर काम करायचं आहे. एकाच दिवशी मी डायरी घेतली, पेन घेतले, लिहून काढले, चला फटाफट मैत्री झाली आहे असं होत नाही बरं का. असं होत नाही. कोणाकोणाचे विचारही पटत नाहीत. पण आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. कारण आपल्याला नातेसंबंध तोडायचे नाही आहेत. त्याच्यासाठी स्वीकार हा आवश्यक आहे. स्वीकार आला की आपोआप हळूहळू पुढच्या गोष्टी घडतात. ते म्हणजे हळूहळू आपलं नातं पण सुधारायला लागतं. त्या व्यक्तीचे काही ज्या गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या ना की आपण काय करायला लागतो की आपण त्याला फॉरगिव्ह पण करायला लागतो. जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलो. एखाद्या किंवा कुठल्याही व्यक्तींकडनं जेव्हा दुसरा पॉईंट की स्ट्रेस येत असेल तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करायचं माहिती आहे. खूप सोपं आहे. गुणग्राहकता हा विशेष गुण आपण अंगी बाणवायचा आहे. गुणग्राहकता म्हणजे काय तर त्या व्यक्तीचा म्हणजे समोर आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्व व्यक्तींचे आपण आजपासून गुणच बघणार आहोत. गुणच बघणार आहोत. आपण त्यांचे दोष बघणार नाही आहोत.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. आत्ता असं तुम्ही म्हणाल मॅडम हे आपल्याच्याने काहीच होणार नाही बुवा, आपण त्याचे गुणच बघू शकत नाही, कारण तो माणूस किंवा जी व्यक्ती तुम्हाला इतकी त्रास देते की शेजारी काय समोर त्याचा कानावर त्याचा आवाज जरी ऐकला ना तरी मला स्ट्रेस व्हायला लागतो, म्हणजे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. असं होता कामा नये. स्ट्रेस आल्यामुळे काय काय होतं, काय काय सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होतात हे मी डॉक्टर म्हणून नंतर सांगणारच आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आत्ता आपण तो विषय हाताळणार नाही आहोत. आपण व्यक्तींकडून येणाऱ्या स्ट्रेसपासून कसं बाहेर पडायचं याचं दुसरं हे एक उपाय बघतो आहे, ते म्हणजे गुणग्राहकता. हा गुण आपण अंगी धारण करायचा आहे, त्याचे गुण शोधायचे आणि त्याच्या गुणांवर फोकस करायचा आहे. त्याचे दोष मनात आपल्या मनात ठेवायचं नाही, आपल्या आत्म्यामध्ये त्याची एंट्री नाही येऊ द्यायची. भले मला माहिती आहे की ती व्यक्ती त्रासदायक आहे, पण लेटिंग गो करायचं आहे, त्याला सायडिंगला टाकायचं त्याच्या दोषांना आणि त्याचे गुण फक्त घ्यायचे आणि ते गुण आपण बाणवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, आता एखादी व्यक्ती ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या बॉसचा समजा स्ट्रेस आहे, कामाचा स्ट्रेस आहे, पैसे कमवण्याचा स्ट्रेस आहे, खूप यंग लोकांना म्हणजे आत्ताच्या तरुण लोकांना बेरोजगाराचा जो प्रॉब्लेम आहे, नोकरी मिळत नाही आहे त्याचा स्ट्रेस आहे. मग अशा वेळेस आपण ॲक्सेप्ट करायचं आहे की ती व्यक्ती किंवा जे काय आहे ते आता ॲक्सेप्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी उपाययोजना काय करायचं आहे, तर त्या बॉसकडे दुर्लक्ष करायचं आहे, म्हणजे त्याला शिव्या नाही द्यायच्या किंवा त्याला लेटिंग गो म्हणजे त्याला मला नोकरी नाही सोडायची आहे, पण त्याच्या गुणाकडे बघायचं आहे आणि असं म्हणायचं आहे की ठीक आहे, ओके, त्याचा आज मूड नसेल म्हणून तो असा वागला असेल, ओके ठीक आहे, त्याचं रोजचं रुटीन रागवण्याचं असेल, तरी पण तो त्याचा राग आहे, त्याचा राग स्वतःच्या इथे आत्म्यात कशाला एंट्री करून द्यायची. त्याचा ऑलरेडी हार्मोन्स इम्बॅलन्स आहे, त्याला रागाने काय काय प्रॉब्लेम असेल, तुमच्यापर्यंत तुम्ही आतमध्ये कशाला घ्यायचा, तर तो आतमध्ये नाही घ्यायचा. त्याला आपण मनातल्या मनात व्हायब्रेशन्स द्यायची. ती कशी द्यायची, तर हा एक उपाय तुम्ही करून बघा. आता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बॉक्सिंग करायचे असे हे मशीन्स ठेवली आहेत किंवा बॉक्सिंग ॲपरेटस ठेवले आहेत की एखाद्या बॉसचा एखाद्या राग येत असेल तर ही एक मेथड आहे, म्हणजे तर ती तुम्ही त्या बॉसला शिवी नाही देऊ शकत ना, डायरेक्ट एखाद्याची चूक तुम्ही काढू शकत नाही, नाही तर तुमची नोकरी जाईल. मग त्यावेळेस काय करतात की अशी एक रूम असते तिथे बॉक्सिंग करायचं, म्हणजे जी आपण बॉक्सिंगनी जे मारू आपण त्यानी तो आपला राग बाहेर पडेल. आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे काम करणाऱ्या ज्या बायका होत्या किंवा आपल्या अगदी घरातल्या स्त्रिया होत्या ज्या धुणं धुवायच्या, त्या दगडावर धुणं जोरात आपटायच्या. घरातल्या नवऱ्याचा राग आला, सासऱ्यांनी त्रास दिला, सासूनी त्रास दिला, तर ते धुणं जोरात आपटायच्या आणि मनातल्या मनात तो राग सगळा त्याचा निचरा होऊन जायचा. दीज आर ऑल मेथड्स टू गेट अवे फ्रॉम अँगर, आणि मग तो ताण आपोआप निघून जायचा. हे सगळे वेज होते. ऑफकोर्स ह्याच्यातनं खूप म्हणजे हे करू शकता तुम्ही, आपण करून बघायचं आहे. पण अजून एक खूप छान उपाय आहे आणि तो म्हणजे त्याला मनसा सेवा, म्हणजे मनातल्या मनात आपण त्याला सकारात्मक व्हायब्रेशन्स द्यायची आहे. आणि ती कशी द्यायची की रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर आपण जेव्हा मेडिटेशन करू, आपण नंतर या गोष्टी शिकणार आहोत, तर त्यावेळेस असं म्हणायचं आहे की त्या सोलला, तो शरीर नाही तो सोल म्हणायचा आहे, त्या सोलला आपल्या व्हिज्युअलायझेशनने, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशनने समोर आणायचं आहे. त्याच्याशी बोलायचं आहे मनातल्या मनात की मला हे तुझं आवडत नाही आहे, पण ठीक आहे, मी तुला माफ केलं आहे आणि तू आजपासून तुझं माझं नातं हे खूप छान आणि पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि वी आर गुड फ्रेंड्स, वी आर गुड फ्रेंड्स. हे तुम्ही करून बघा. मी करते आहे, गेले कितीतरी वर्ष मी ह्याची प्रॅक्टिस करते आहे आणि मला त्याचे प्रॉफिट, फायदा आणि त्याचा आनंद मिळत आहे आणि समोरच्या व्यक्ती पण हळूहळू बदलत आहेत आणि रिलेशन्स घट्ट होत आहेत आणि स्ट्रेस फॅक्टर्स हळूहळू कमी होत आहेत. हे करून बघा. असं प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण करू शकतो. ऑफकोर्स अजून एक गोष्ट आहे तिसरी, ती म्हणजे बडे दिल वाले बनना है. परमात्मा म्हणतो की स्वतःचं मन मोठं करा. गणपती बाप्पाची आपण आराधना करतो, गणपतीचं बाप्पाचं पोट मोठं आहे, लंबोदर आहे, तो सगळ्यांच्या चुका पोटात घालतो, तो इकडच्या चुका तिकडे, तिकडच्या शिव्या नाही तो पोटात ठेवतो आणि
सगळं त्याला डायजेस्ट होतं. तसं आपण गणपती बाप्पासारखं बनायचं आहे. कित्येक देवी आहेत, आपल्या देवी देवता आहेत, त्यांचे सिम्बॉल्स बघा, त्यांच्यासारखं आपण बनायचं आहे. म्हणजे त्यांचे गुण आपण आता धारण करणार आहोत. हळूहळू पण आपण तो अभ्यास करणारच आहोत. दुसरं एक असं आहे की कौतुक, ॲप्रिसिएशन. स्ट्रेस कोणत्या व्यक्तींकडनं येत असेल तर ॲप्रिसिएशन करायला शिका. बडे दिलवाले, मन मोठं करा आणि प्रत्येकाचं कौतुक करायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कौतुक करा. तुमच्या बॉसचं कौतुक करा. गेल्या गेल्या त्याला गुड मॉर्निंग म्हणा, त्याच्याशी गोड बोला. बघा काय फरक पडतो. एखादा रागावलेला असेल ना, तर तुम्ही शांत बसा. एखादा रागावला तर दुसऱ्यांनी रागावला तर हाणामारे होऊ शकतात. अगदी शारीरिक नाही झालं तर मानसिक हाणामारे होतात. त्याचा सगळ्याचा परत तणाव येतो, स्ट्रेस येतो. स्ट्रेस आला की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स होतात. स्ट्रेसनी BP वाढतं, हेडेक होतो, असे अनेक आजार होतात. बघा हे आपल्याला पटते का? आज आपण काय काय शिकलो त्याचं थोडंसं रिव्हिजन करूयात. पहिल्यांदा ॲक्सेप्टन्स पाहिजे, फॉरगेट अँड फॉरगिव्ह पाहिजे, ॲप्रिसिएशन करायचं आहे. नंतर गुड थॉट्स म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स द्यायची आहेत त्या व्यक्तीला, कोणाच्यापासून स्ट्रेस येत असेल तर. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये आपली क्षमता काय आधी ती चेक करायची आहे. आपण ज्या पद्धतीचं काम करतो ते मला झेपतं आहे का? झेपत नसेल तर स्ट्रेटवे तुमच्या बॉसशी किंवा दुसऱ्याशी बोलू शकता की माझी क्षमता नाही आहे, किंवा आय विल ट्राय असं म्हणू शकता. मी प्रयत्न करते असं नाही म्हणायचं नाही सगळ्याला पहिल्यांदा खटाक्कन की मला हे जमणार नाही. नो, प्रयत्न करून बघा. प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा. यू विल बी कॉन्फिडंट. हो की नाही? कारण आपल्याकडे पॉझिटिव्ह थॉट खूप आहेत. कारण आय ॲम युनिक, आय ॲम टॉपर, आय ॲम विनर, आय ॲम नंबर 1, आय कॅन स्ट्रेच, आय ॲम कॉन्फिडंट. हे असे आत्ता 4-5 पॉझिटिव्ह संकल्प सांगितले आहेत. बघा, लेट्स ट्राय. आपण नक्की प्रयत्न करून बघा. मी स्वतः करते, आपण नक्की करा. सो हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तणावाचे पुढची कारणं बघूयात आणि त्याच्यावरच्या उपाययोजना करू. अजून बरंच काही सांगायचं आहे. सो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की जरूर शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स टाका, म्हणजे माझा पण उत्साह वाढतो. आणि सॉरी जरा डिले होतं आहे, कारण माझ्याही पाठीमागे बरेच गोष्टी आहेत. दवाखान्यात पेशंट असतात, बाकीचीही कामं असतात. सॉरी फॉर दॅट. हॅव अ नाईस डे. सो थँक्यू वन्स अगेन. नमस्कार.